काय असेल बरं संतांकडे इतकं मोठेपण? चारुकीर्ती नावाचा एक प्रधान होता. तो समाजानं हिंदू होता, कुळानं हिंदूच्या कुळातला होता. त्याचं नाव होतं चारुकीर्ती. सरदार आहे, पण तो सरदार या पवित्र देशातल्या मुसलमानाचा होता. मुसलमानाचा सरदार आहे. उत्तर भारतामध्ये एक प्रांतीय राजा आणि त्या राजाचा सरदार आहे हिंदू समाजाचा. त्याचं नाव आहे चारुकीर्ती. आणि त्या चारुकीर्ती नावाच्या व्यक्तीला दोन संत भेटले, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि संत शिरोमणी नामदेवराय. तीर्थयात्रेकरता गेले ते, तीर्थयात्रेकरता. संतांचा महिमा किती मोठा आहे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला उत्तर भारतामध्ये माऊली महावैष्णव आणि संत शिरोमणी नामदेवराय गेले, तर संत शिरोमणी नामदेवरायने एका विहिरीतलं पाणी वरी आणलं. मोटरान नाही, मोठान नाही, दगड टाकून नाही, लघिमा नावाच्या सिद्धीच्या बळावर. त्या सिद्धीला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात. गाथा वाचा लक्षात येईल तुम्हाला. तीर्थावळीचं प्रकरण वाचा, सगळ्यांच्या लक्षात येईल की ती कोणती सिद्धी आहे. तव खळखळो निकूप ओसंडून वाहू लागला, जसा कल्पांताच्या वेळेला समुद्र खळखळतोय असं शिभर पाणी इरीत होतं, फक्त शिभर. पण ज्ञानोबरायांनी डोकावून पाहिलं आणि लघिमा नावाच्या सिद्धीला सांगितलं, ए सिद्धी. सिद्धी यायच्या घरच्या दाशा होत्या. हो, अनिमा, गनिमा, लघिमा, कामा, वशित्वा, विशित्वा ही सिद्धींची नाव आहेत. मला जर भेटली ना घंटाक्षी, तर सगळ्या मराठवाड्यात पुन्हा मोटरा लावायचं कामच होणार नाही. ए सिद्धी मका भिजव, ए ती अद्रक वाळायली ग. पण सिद्धी स्वप्नात येण्याची लायकी नाही आमची, तर भेटती कशाला? हा, पाणी चोरी आलं. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाने हे प्रत्यक्ष डोळे भरून पाहिलं आणि त्या उत्तर भारतातल्या प्रांतीय राजाला जाऊन सांगितलं, सरकार जहापना गजब हो गया. काय का गजब बोले? महाराष्ट्र के ज्ञानदेव नामक संत है, अपने बाजू का जो कुआ, यायली हिंदी वाला, आपल्या बाजूची जी विहीर आहे का, ती विहीर ओसंडून वाहा लागली. क्या बातें करते आप प्रधान जी? काही कळतंय का आपल्याला? काही भान आहे का आपल्याला? माझं आयुष्य गेलंय त्या विहिरीमध्ये, बकेटभर पाणी सापडत नाही आणि ती विहीर भरून सांडती असं तुम्ही म्हणता. चलिए सरकार, विश्वास करिए. आणि तो उत्तर भारतातला प्रांतीय राजा चारुकीर्ती नावाच्या प्रधानाचं ऐकून त्या विहिरीवर गेले, तर विहीर अशी ओसंडून वाहू लागली. त्या परिसरातल्या पशु पक्षी जनावरं ते वाहतं पाणी पिऊ लागले. ठीक आहे. कौन है? ज्ञानदेव, महाराष्ट्र के संत है जी. 7 में नामदेव है. ठीक है. पण तो बादशाह थोडा रगील होता. माणसं हुशार होते. तुम्हाला सांगू का, पुसटच्या गोष्टीला बळबळणारी नव्हतीच राजे लोक पूर्वीचे. तेजस्वी लोक होते. राज दरबारातली लोक पूर्वीच्या काळात दर्जेदार लोक होती, दर्जेदार. त्यांच्या वाणीवरचा दर्जा, वागण्याचा दर्जा, सगळ्या गोष्टीचा दर्जेदार दर्जा होता भारत देशातल्या राजांचा. ठीक आहे. चारुकीर्ती जी सरकार, अजून एक चमत्कार असला तर मी मान वाकीन. हरिदास शेठ त्या उत्तर भारतातल्या प्रांतीय मुस्लिम राजाने एका ठोक्यात तलवारीनं गाईचं डोकं वेगळं केलं. माऊली शरीर एक कड,
आणि डोकं एककडं. ज्ञानोबारायांनी डोळे झाकले. जगदानंद कंद जगतपते, आमच्या डोळ्याच्या समोर एका यवनानं गाय कापावी, आम्ही ती निमूटपणे पाहावी. नामदेवरायांनी डोळ्यावर हात ठेवला. काय प्रभू, काय तीर्थयात्रे करतात ज्ञानोबाराय सोबत मला पाठवलंस रे मायबापा, पण मला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या सोबत माझ्या समोर गाय कापलेली पाहतोय मी. काय त्यांचा महिमा वारंवार. चारुकीर्ती प्रधान काही बोलत नव्हता. मोठ्यांपुढं काय बोलता येतं, राजा राजा आहे. प्रधान जी अबे गाय जिंदी कर दो बोले. ही गाय जर जिवंत केली तर आमच्या समाजामध्ये फक्त मस्जिदीत वाकल्या जाते, आमच्या मौलानाच्या पुढं वाकल्या जाते, आमच्या काजीच्या पुढं वाकल्या जाते. आम्ही कुठेही वाकत नाहीत, पण माझ्या समोर जर गाय जिवंत केली तर मी तुमच्या महाराजांच्या पायावर नतमस्तक होईल. चारुकीर्तीचे तोंड नाही हसलं, हृदय हसलं, हृदय. कारण चारुकीर्तीला माहीत होतं नामदेवरायाचा ज्ञानोबारायाचा पॉवर काय, त्यांचा दर्जा काय, त्यांचा अधिकार काय. आणि चारुकीर्ती नावाची व्यक्ती बादशाचं हे फरमान संत शिरोमणी नामदेवरायांना सांगितलं. पूज्य श्री नामदेवराय, एवढी गाय जिवंत करून द्या. नामदेवराय म्हणले, काय काम सांगितलं, इतकं सोपं, एवढं सोपं. चारुकीर्तीनं सांगितलं, मायबापा श्री गुरु नामदेव महाराज, तुम्ही जर ही गाय जिवंत केली तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चारुकीर्तीची छाती उंच राहील, त्याची मान उंच राहील, तोपर्यंत माझ्या नावाचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. मोठं प्रकरण आहे. अवधी मागितला होता थोडासा, पण मी वेगात येतो. मृत शरीर गाईचं, शरीराच्या वेगळं डोकं पडलेलं आहे. नामदेवरायांनी डोकं नाही चोंबाळलं. आपल्याकडं गाईचं दर्शन घेत असताना शेप टिकून घेत असते, अधर्म सिद्धांत आहे. आणि संत शिरोमणी नामदेवरायानं शेपटीकडनं गाय कुरवाळली, त्याची पाठ कुरवाळली, पाठ कुरवाळली, पाठ 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 कुरवाळली, आणि कास अशी दुधानं भरलेली होती. दुधानं त्या गाईच्या काशीवर असा स्पर्श केला आणि हे गोमाते, आमच्याकरता उठू नकोस ग, पण तुझ्या वासराला जन्म दिलास का, ते वासरू दिवस माळाल्याच्या नंतर हंबरल ग, आणि त्या वासराचं हंबरणं टाव फोडील ग. कृपा करून त्या वासरासाठी तू उठ ग माझी माय, तू उठ, उठ गाय, गौमाते उठ. कशी उठलो गाय, डोकं कापलंय तिचं, कशी उठेल ती. कुरवाळली गाय आणि तुटलेलं डोकं दोन्ही शिंगाला धरून उचललं आणि कापलेल्या शरीरापाशी डोकं लावलं आणि डोळे झाकून विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा आयुष्यभर तुला काय मागितलं नाही रे, काय मागितलं रे तुला आयुष्यभर. देवा तुझं कीर्तन करत असताना धोत्र नव्हतं नेसायला. देवा आपल्या संस्कृतीमध्ये करदुडा बांधतात, ते करदुडा सुद्धा नव्हता रे. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, मावाळवंती कीर्तन करी, मावाळवंती कीर्तन, सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सांगा प्रल्हाद बाबा, आपल्याला धोत्र घ्यायला दुकानात जायची गरज आहे का?
इथल्या 5-7 लोकांना माहीत आहे 95, 96, 97 आणि 98चे 3 महिने मी एका दुकानावर राजेभाऊ 520 रुपये महिने नोकरी करीत होतो. आज त्या बाळू महाराज जर मेला तो धोत्रात जळेल इतके कपडे दिले देवानं. ही फक्त ज्ञानोबा तुकोबारायची कृपा. आणि त्या नामदेवरायाला कीर्तन करण्यासाठी रक्ताची लंगोटी होती. औपचारिकता म्हणून सुंबाचा दोरा काढून बांधायचा. सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. की गरिबी. उभ्या आयुष्यात तुला काही मागितलं नाही देवा. काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीत जीवन जगलोत रे देवा. हे देवा, पित्याने बिदरच्या बादशाची चाकरी केली रे. मंगळवेड्याचं भांडार सांभाळलं रे देवा. 7 किलो ज्वारीत 15 माणसाचा महिना जायचा रे. धुवून प्यावा लागायची ज्वारी रे देवा. अरे एक भांडभर पाण्यामध्ये 1 वाटीभर कण्या टाकून 15 लोक आम्ही प्यायचो रे कण्या. त्या मुठभर मीठ टाकून अशा परिस्थितीत जीवन जगलो. तुला काही मागितलं नाही रे देवा. देवा, ह्या गाईचं वासरू घरी आहे रे. ही 7 दिवसापूर्वी जणलेली गाय रे देवा. एका यवनानं ही गाय कापली रे देवा. जाऊ दे रे देवा, पण हिच्या वासराची काय परिस्थिती होईल. डोळे झाकून ते डोकं गाईच्या जवळ चिटकवले आणि नामदेवराय डोळे उघडतात तेवढ्या अवकाशात गाय उठून उभी राहिली. प्रांतीय उत्तर भारतातला राजा हे चित्र पाहत होता. इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह. हे खुदा, हे परवरदिगार, क्या रहमत है तेरी. क्या रहे मैं उनमें से. हाथ लगाने के बाद मुर्दा गौ माता जिंदा हो जाती है. क्या हाथ में ताकत है उनके. ती ताकद माझ्या संत शिरोमणी नामदेवरायाच्या हातातली होती. डोक्यावरची पगडी हरिदास शेठ काढून टाकली आणि उत्तर भारतातला प्रांतीय राजा मुसलमान संत शिरोमणी नामदेवरायाच्या पायावर लोटांगण घालत होता. लोटांगण घालत होता. महाराज, ही ताकद या संप्रदायातल्या लोकात आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्याचा महिमा वर्णवार काय त्याचा महिमा वर्णवार काय त्याचा महिमा वर्णवार काय त्याचा
संतांचा महिमा आहे. या पवित्र भारत देशात एक वेश्या होऊन गेली. तुम्ही भरपूर ऐकल्या असत्याल. काही काहीनं 150 एकर जमिनी फुकल्या. पण माझ्या वाचनात 5च वेश्या आहेत, त्याच्यापैकी एक सांगतो. ती वेश्या किती श्रीमंत. त्या वेश्येकडे इतकं सोनं होतं, तिने एके दिवशी प्रांतातला राजा बोलून घेतला आणि राजाला सांगितलं, राजा तुमच्याकडे संपत्ती किती आहे. राजा म्हणला, दुष्काळ जर पडला तर 2 वर्ष आपला प्रांत मी जगू शकतो, इतके गहू ज्वारी मका हरभरा तूर माझ्याकडे आहे. तिनं सांगितलं, राजे माझ्याकडे एवढी संपत्ती, आपल्या प्रांतातल्या माणसाला सगळ्याला सोन्याच्या चपलां सोन्याचे बुट करते, इतकं माझ्याकडं सोनं आहे. या भारत देशातली वेश्या बुवा, वेश्या वेश्या इतकी श्रीमंत. कालांतरानं त्या वेश्येचं चरित्र का सांगतो. त्या वेश्येला एक महात्मा भेटला. दुपारची वेळ आहे. त्या पवित्र परिसरात ती फिरत होती. झाडांची फुलं तोडायची, डोक्याच्या तुंब्याला ती फुलं खोसायची, एखाद्या फुलाचा सुगंध घ्यायची. आणि ती वेश्या अशी चालत असताना त्या रस्त्याने एक साधू चाललेला आहे. साधू, शांत साधू. पण त्या वेश्येनं साधूच्या चेहऱ्याकडे बघितलं तर साधूच्या चेहऱ्यावरचं तेज सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका साधू तेजस्वी होता. आणि ती वेश्या त्या साधूवर मोहून गेली. नाव शोधा, कोण असेल तो महाराज. तो मोहून गेली, आकर्षित झाली. आणि सर्व तो फुलाचा आनंद सोडून ती वेश्या त्या साधूकडे नमली. कोण आपण. मी वारांगण आहे. काय त्यांचा महिमा वानू वारंवारा. संत किती मोठे आहेत. कीर्तनात गोष्टी ऐकायची अपेक्षा ठेवून येत जाऊ नका, तुमच्या पाया पडतो. कीर्तनात संत, पुराण, वेद, शास्त्र, ज्ञानेश्वरी, गाथा ही ऐकायची मानसिकता ठेवत जा, तर कीर्तनाला येत जा. सटाक्या सुटाक्या ऐकायच्या असत्याल तर तुमच्या त्या 3x6च्या डबड्यात आगळं अख्खी घाण भरलेली आहे. उजडूस तर थोतरावच घेत जाते. कीर्तनकाराकडनं ती अपेक्षा करत जाऊ नका. आणि मला वाटतंय तुमची ती अपेक्षा जो कीर्तनकार पूर्ण करेल त्याला नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. विठाला 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 विठाला. कारण का या परंपरेचा दर्जा किती मोठा आहे. महाराज तुम्हाला सानिध्य लागलं श्रीगुरु महंत भीमसिंग बाबांचं, बरोबर आहे ना. तर भीमसिंग बाबांचे गुरुवरे श्रीगुरु भगवान बाबा किती मोठे असतील हे नंतर विचार करा. श्रीगुरु भगवान बाबांचे शिष्य किती मोठे होते हे ध्यानात ठेवा. तर श्रीगुरु महंत भीमसिंग बाबांचा एक अभंग ऐकिला. तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी, 13 रागात अभंग. एका रागात सुरू केला आणि तो राग सोडून लगेच दुसऱ्या रागात जायचा आणि ध्रुवपद पुन्हा पहिल्या रागात यायचं. येता येतं का हो महेश, येता येतं का. हरिपाठातलं पुढचा तुकडा म्हणला तर मागचा सापडायला वान्यराव आणि फासोळ्या खाजी तू. वान्यराव आणि फासोळ्या खाजी तू. मागचं काय आणि कोणाला विचारू तू. माग भिताडे. तर पहिल्या रागातून 13व्या रागात जाऊन पुन्हा पहिल्या रागात यायची सामान्य ताकद आहे.
तर या देशातला गायन क्षेत्रातला भारत रत्न पुरस्कार भेटलेला आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी लताबाई भीमसिंग बाबांच्या चरणावर लोटांगण घालीत होत्या. लोटांगण. गुरुवर्य, मला भारतरत्न पुरस्कार भेटला, पण एका रागातून 13 रागात जाऊन 13व्या रागातून पहिल्या रागात येणं मला सुद्धा जमायचं नाही. भारतरत्न नमत होते. भारतरत्न. इतकी कीर्तनाची परंपरा मोठी. तर श्री गुरु भगवान बाबा किती मोठे असतील लावण जरसं खाली जाण कधी कधी अंधारात डोकं. इतकी गोड परंपरा, इतकी गोड परंपरा, इतकी. म्हणून या गादीवर सटाके हाणायचं आणि सटाके ऐकायचं काम करी जाऊ नका. चला. नमली वेशा कोण आपण? मी वारांगण आहे. वारांगणा शब्द ऐकल्याबरोबर माय शब्द तोंडातून पडला. माय 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 माय. किती सुंदर होती ती वेशा. ती संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी बोलत असताना प्रल्हाद बाबा तिच्या दाताच्या प्रकाशाला पौर्णिमेचा चंद्र लाजत होता. इतकी तिच्या दाताचा प्रकाश सुंदर होता. त्वचा किती सुंदर असेल कल्पना करा. सुंदरपणाची व्याख्या मी कीर्तनात सांगितली होती. ज्या बाईच्या त्वचेच्या सुगंधानं झाडाला फुलं लागावा हिला सुंदर म्हणतात. आपल्या कापसात गेल्यावर पाते गळत येत. ही सुंदरपणाची व्याख्या नाही. झाडाच्या फांद्या लहरी देत होत्या. दंतपंगती झळकत असताना आकाशातले तारे लाजत होते. आणि एवढ्या मोठ्या स्त्रीने एका व्यक्तीवर प्रसन्न व्हावा आणि त्या व्यक्तीने तिला माय म्हणावा, हा वारकरी संप्रदायाचा दर्जा आहे. ही संप्रदायातल्या लोकांच्या तात्विक विचाराची पकड आहे. ही बैठक आहे त्यांच्या विचाराची. वांद्रे उंदरे कपडे घालणं, बोंबलत इकडं तिकडं उसातल्या डोकरायसारखं फिरणं ही संप्रदायाची बैठक नाही. अख्खा संसार मातीत घालशीन हरामखोरा. हिशाबात राय. आपण ज्या भाकरी खातो ना प्रल्हाद बाबा, या भाकरीवर ज्ञानोबा आहे तुकोबरायची जहागिरी आहे. आणि त्या भाकरी खाऊन जर आम्ही हरिशेठ चुकीचं काम केलं तर ती जहागिरी इतकी कडक आहे, इतकी कडक आहे. यायनं यमाच्या बोकांडीवर पाय दिलाय. आम्हाला तुडवायला किती वेळ लागन. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. इतकी ताकद आहे महाराज या संतांकडे. माय शब्द वापरला. माय माय. अरे तिनं दुसरा प्रश्न केला. मी तुमच्या तेजाला, तुमच्या तेजस्वी रूपाला भाळले होते, प्रसन्न झाले होते. तुम्हाला माझ्या रूपात काही दिसत नाही? माय दिसतं ना तुझ्या रूपात. काय दिसतंय? माझ्या माईचं रूप दिसतंय तुझ्या रूपात. ह्या जंगलात माझ्या आईचं तेज दिसतंय. महाराज प्रांतातल्या लोकायला चपलान बुट करील इतकं सोनं तिच्याजवळ होतं. ती खुरपायला नव्हती गेली, ती ऊस तोडायला नव्हती गेली, ती अद्रक खांदायला नव्हती गेली. त्याने या देशातल्या बलाढ्य श्रीमंताच्या पुढं नाचून तितकं सोनं कमिलतं. आणि ती बाई एका साधूच्या पुढं नतमस्तक झाली. कल्याणमस्तु. माय तुझं कल्याण होईल. तिनं सांगितलं, महाराज या पवित्र भारत देशातल्या मी म्हणणाऱ्या श्रीमंत लोकायला मी वाकिले आणि मी तुमच्या पुढे नतमस्तक हो नाही, फक्त कल्याण होईल असा आशीर्वाद. काय देऊ माय, आमच्याकडं दुसरं काय आहे? माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. माय तू वारांगणा आहेस का? वेश्या आहेस? हो. काय नियम आहे तुझ्या जीवनात? काही नाही. आजपासून एकच नियम कर. सूर्य मावळल्याच्या नंतर जर तुझ्याकडे कोणी आला
तर त्याला भाऊ आणि बाप समजून काढून देत जाय. आणि सूर्य असताना जर कोणी आला तर त्याची सहचरणी म्हणून रात्रभर सेवा करत जाय. पण सूर्य मावळल्याच्या नंतर जर कोणी आला, किती बी एक ट्रकभर सोनं जरी घेऊन आला, तर त्याला बाप आणि भाऊ म्हणी जाय, इतकं घेऊन टाक, चंद्र सूर्यपर्यंत तुझं नाव जिवंत राहील. महात्मा निघून गेला. कोण महात्मा होता? शोधा घरी गेल्यावर. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टी लक्षात घेत जा. किती पवित्र संस्कृती आपल्या देशात. या देशातली वेशा सुद्धा एका साधूच्या पुढे नतमस्तक होती. काय सिद्धांत आहे महाराजा, काय पवित्रता आहे, काय महाराज साधूचं जीवन गोड असते. पंडित भाऊ, तुम्ही जगन्नाथ अण्णांची कीर्तन ऐकली असतील. काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा. साधूचं जीवन काय महाराज, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची बायका पोरायच्या भावताल रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा. श्री गुरु वैकुंठवासी काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार. तुमच्या परिसरात त्यांची कीर्तनं जास्त व्हायची. काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार. राजे भाऊ, तुम्ही कीर्तन ऐकत नवल नाही. आमच्यासारखे डायऱ्या घेऊन बसत होते. ते जगन्नाथ अण्णांचं कीर्तन होतं. हजारो. मी तर चिल्लर आहे हो, चिल्लर आहे, चिल्लर. वेदांतिक शास्त्री आचार्य पंडित अशी लोक अण्णांच्या पुढे डायरी घेऊन बसायचे आणि त्यांनी सांगा, संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. म्हणून आरती तुकारामा. काय पुरावा, काय सिद्धांत लोकांचा महाराजा. वेशानमली आणि नियमाची चौकट बांधिलकीच आणली. साधू पुढे गेले. सांगितलं, महात्माजी एक विनंती आहे. महाराज, प्रांताला चपला होतील इतकं सोनं कमवणारी बाई श्रीमंत किती असेल कल्पना करा. पण टच टच रडत होती, टच टच. गुरुवर्य, ज्या दिवशी सूर्यास्त झाल्याच्या नंतर कोणी आला तर त्याला भाऊ आणि बाप म्हणून पाठवून देईल, पण ती रात्र कशी काढू, मला जागायची सवय. विवेश आहे, मला अंधार पडल्याबरोबर उजडत आहे, मी करू काय? एकच काम कर, सूर्य मावळल्यावर स्नान करायचं आणि दुसऱ्या दिवशी उजडेपर्यंत भजन करायचं. एका निष्ठावंत वारकऱ्यांनी कामाला वेशा लावली. तो नियम चालू झाला. काय वानवातन, काय त्यांचा महिमा वान वारंवार. महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने उलटले. एक दिवस सूर्य मावळला, स्नान आटपलं आणि स्नान आटपल्याच्या नंतर भजना करता पायामध्ये घुंगरं बांधली. भजन करून नाचायचं बरं. पायात घुंगरं बांधली आणि घुंगरं बांधून नाचत असताना बाहेरून आवाज आला, कोणी आहे का? खिडकी लोटली. ए उदय, माझ्यापेक्षा श्रीमंत मधात आहे का? तिनं सांगितलं, माझ्या पुढं असा श्रीमंत आहे की त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नाही. प्रतिमा ठेवली होती देवादिदेव भगवान शिवशंकराची, आणि त्याच्या इतकं मोठं जगात कोणी मावली. हत्तीवर सोनं आणलंय, हत्तीवर. अरे, एका प्रांताला सोन्याचा पत्रा झाकता येईल इतका आणलंस तरी आजची रात्र तुला नाही. आज तुझ्याकडं बाप आणि भाऊ म्हणून बघन गेली वापस. मग आता ही लोक आल्यावर अडथळा होऊ लागला. माणूसच नव्हतं कोणी. मग त्या जंगलात एक माकड आलं आणि त्याला, त्या माकडाला काही खाऊ घातलं, त्याच्यावर प्रेम केलं आणि ते माकड जीव लावू लागलं. त्याला एकच काम सांगितलं, सूर्य मावळल्याच्या नंतर मी स्नान केल्यावर जर कोणी आलं तर त्याला हातान करायचं. तिनं माकड का ठुलं? ती हुशार होती, तिनं रामायण वाचिल. तर
कारण तिला माहित होतं माणूस जर ठुला आणि येणाऱ्या माणसानं सांगितलं तुला किलोभर सोनं देतो, तर त्यानं मागच्या दराजातून मधात आणला असता. इतके माणसं बेईमान आहेत आणि वानर बेईमान नाहीत. एका वानराला 7.5 कोटी घरं देऊ केले फक्त एकदा रावण म्हणण्यासाठी. तर ते माकड पुढच्याला म्हणलं 7च कोटी आहेत तुमच्या मालकाकडं, सगळे दिले, त्याचं नाव तर घेतच नाही, पण ते जर पुढून आला तर त्याच्याकडे बघून लघवी पण करीत नाही. यावत त्वं नाम्नेयां दृशे नैसर्गिक विधी संपादनो ततानना पुटं भय व्याप्ती दिशायां त्यागेषु बळा नैवं गांजा कसम लिखितम. नैसर्गिक विधी म्हणजे 1 आणि 2 हे सुद्धा त्याच्याकडे बघून करायला नाही. आम्हाला सोन्याची लालूच दाखवतो का? रामायण वाचणारी वेशा होती म्हणून माकड मित्र केलं. तिनं आंघोळ केल्यावर कोणी आलं की ते लगेच ती म्हणायची हाकलून दे ना, जाई ना हानदांडा. आता माकडाला बोलता येतं की ते इतकंच करीन. त्याचंच अंग इचकीत होतं. 2-2 पायाचे माकडं कोणाचं इचकायली, केवढ्याचं माघारी इचकायली हरिदास शेठ. केवढ्याही माणसाचं ज्याला बायको कदरली ते मोठ्याला यायचं इचकीत. लायकी आहे काय हो माकडायची. चला एका प्रांतातून जाताना एक कोंबडं मित्र केलं. एक कोंबडं मित्र. आपल्या संप्रदायात कोंबडं पवित्र आहे का? नाही. वैकुंठवासी ज्ञानसूर्य धर्म भास्कर श्री गुरु वक्ते बाबा म्हणायचे कोंबडा आपल्या संप्रदायात निषेध सांगितलं. आणि या वेशेनं कोंबडं मित्र केलं. दर्जा किती वारकरी संप्रदायाचा लक्षात घ्या. दर्जा किती मोठा आहे, किती मोठा दर्जा आहे. कानिळोबाराय म्हणतात काय त्यांचा महिमा वारंवार. हे कोंबडा आणि माकड आहे. कालांतरानं प्रांतातल्या सगळ्या श्रीमंताला कळालं की दिवस मावळल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर डोंगरा इतकं जरी सोनं दिलं तर बाई बाप आणि भाऊ म्हणून काढून देती. जाणच बंद केलं. आता माकडानं कोंबड्यानं काय काम करायचं राजू? बाई हुशार होती बेटा. हो तुमचं काम संपलंय. आता मी भजन म्हणत असताना नाचते ना, तुम्ही माझ्यासोबत नाचायचं. आणि कोंबडं तिच्या भजनात नाचायचं. काय अनुताप झाला हो. इतका अनुताप झाला, इतका अनुताप झाला, इतका अनुताप झाला. संपूर्ण कामाची वासना जळून गेली. विषयाला विस्तू लावला. आणि तीच बाई एके दिवशी या पवित्र मासामध्ये भगवान विश्वनाथाच्या दर्शनाकरता काशीला गेली. श्रावण चालू आहे ना, जरासं त्या महिन्यावर बोलावं आपण. यायला वेगळा श्रावण वाटतो. उठलं की महादेवाच्या अंगावर घागरभर पाणी. असा नसतो, सर्दी होईन त्याला. कधी कधी कपाळाच्या महादेवाला बी टायमाला जीव घाली जा. महादेवाला पाणी घालायली पप्याचा बाप तसाच ड्युटीला गेला आणि तिथं जाऊन वडापाव खाऊ लावला. वाव 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 म्हणलं वडापाव. म्हणलं दात काढायला काय झालं? हे आमच्या महादेवाला गेल्या आणि जिता महादेव तसाच पाठीला का वाटुळीनं. वा रे वा, तो वाटुळीशी लग्न केलं. मी दुपारीच सांगितलं, ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे, जंगलात जा चिळ आली तरी म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कश आहे, सोन्याच्या बंगल्यात राहिलं तरी म्हणायचं मसनवाट्यात जळायलो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. महाराज ज्यांच्या जीवनात पत्नी सात्विक आहे ते अधिक आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? सांगतो पुन्हा, हा पुरावा जर बाजूला ठेवतो आणि येतो मागे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना श्रुती नावाच्या पत्रकारांनी प्रश्न केला,
पंढरपुरातला मालक 36 वर्ष तुमचे धोत्र धुवाला होता, ते तुमच्या बळावर का तुमच्या पत्नीच्या बळावर? तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना सांगितलं, श्रुती माते, माझ्याकडे 36 वर्ष जगाचा बाप धोत्र धुवाला नव्हता, माझे धोत्र धुवाला तो होताच, पण माझ्या पत्नीचे लुगडे पण धुत होता. मग माझ्या भक्तीमुळं थांबला का गिरिजा त्यांच्या पत्नीचं नाव होतं, माझ्या पत्नीच्या श्रद्धेपोटी थांबलाय हे मला विचारू नकोस, तू पंढरपूरला जाऊन त्यालाच विचार. तर श्रुती माता विश्वाच्या मालकाकडे गेली, जाताना गरुडानं आडिली, हे कुठं निघाली? जसे मंत्र्याची पिये असतात ना, तसा पंढरपुरातल्या मालकाचा पिये गरुड, त्याच्यापाशी कान धरल्याशिवाय मधात प्रवेश येत नाही. कान धरून या नाचे न गरुड पारी. मग ती पिये म्हणतो जरा हिशोबात हे, तवा कोणता मंत्री, कोणता महाराज, हरिदास शेठ, कोणता व्यापारी, कोणता शेतकरी, कोणता शिक्षण क्षेत्रातला बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात फुकायचा हे ज्याच्या हातात आहे, त्या मंत्र्याचा पिये गरुड. चले जाओ बोले अंदर. प्रभू ये श्रुती ये. काय ग, तुम्ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करायला होतात, मग भक्तीचं सूत्र नाथांचं मोठं होतं का गिरिजा काकींचं होतं? भगवंतानं सांगितलं, श्रुती, गिरिजाबाईचं नाव ऐकल्याच्या नंतर मला बोलता येत नाही ग. इतकं त्या माऊलीनं माझ्यावर प्रेम केलं. श्रुतीचं प्रश्नाचं उत्तर संपून गेलं, उत्तर संपून. एक सांगू, पंढरपुरातला मालक मी देव आहे असं सांगून नाथांकडे काम करत नव्हता. बायको चांगली असल्यावर काय होतं याच्यावर सांगायला पुन्हा येतो इकडं. मला ना दे, दारे धरता धरता गवत उपटायचा. पण एसटी मुक्कामाला नेतो, लांबून येऊ द्या, ताण घेऊ नका. तर पंढरपुरातला मालक मी देव आहे म्हणून काम करीत नव्हता. देवाला काम करू दिलं असतं का? मी जरा आधा कदा तुमच्या जिनिंगवर आलो आणि मी म्हणलं, शेठजी हे कापसाचे बोंड पांगले जरसे जमा करू का, तुम्ही करू देता का मला? मला मला तर देवाला कोण काम करू देईन? मी देव आहे असं सांगितलंच नव्हतं. श्रीखंड्याच्या रूपात भाकरीसाठी चाकरी केली आणि एके दिवशी पाण्याची कावड भरून आणल्याच्या नंतर कपाळाचा घाम खाली पडत होता. स्वयंपाक करता करता गिरिजा काकीनं पाहिलं आणि अंतःकरण तुटलं. नाव सांगत नाही, गाव सांगत नाही, म्हणून आम्ही याचं नाव श्रीखंड्या ठेवलंय. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी असं नाव ठेवलं. आणि काय आमच्याकडं काम करतंय म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज पूजेला बसले होते. नैवेद्यासाठी भात शिजत होता. तो भात सुवर्णाच्या पात्रात टाकला, त्याच्यावर तूप साखर दूध घातलं आणि आवाज दिला, नुसतं बहालं, श्रीखंड्या इकडं ये. आईसाहेब तुम्ही सोहळ्यात आहेत, तू तरी ओल्या कपड्यानंच पाणी भरतोस ना, सोहळ्याच्या पलीकडचं सोहळे ये मध्ये. आणि बसायला पाठ टाकला आणि सांगितलं, श्रीखंड्या तू आमच्याकडे एवढी सेवा करतोस रे, पाणी भरतोस, इतका भात खा ना. आई साहेब मालक पूजेला बसलेत, देवाचा नैवेद्य जाऊ दे, कोणी सांगत नाही, नैवेद्याचा भात पुन्हा दुसरा शिजवते. पण जेव रे बाळा, जेव माय, तू पाणी भरताना तुझा घाम पाहिला ना रे, पोटात तुटतंय रे, माझ्या पोटात तुटतंय. भगवान जेवत नव्हते. तर आईसाहेबांनी सांगितलं, श्रीखंड्या मला एकुलता एक हरिपंडित नावाचा पुत्र आहे, तुला त्याची शपथ आहे, जेव बाळा. जगाच्या मालकानं भात खावा आणि पवित्र गोदावरीच्या पात्रात उकसाबुकशी रडावं. गोदावरी मातेनं विचारलं, प्रभू रडता का?
गिरिजा काकींचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. हा प्रसंग श्रुतीने ऐकल्याच्या नंतर लक्षात आलं, एका वारकऱ्याची पत्नी इतकी पवित्र, याच्याकरता जगाचा बाप त्यांच्या इथं कपडे धुवाला. माझ्या माईनो, तुम्ही तितक्या पवित्र असल्या की नवऱ्याचं नाव चंद्र सूर्य येतोपर्यंत वाढतंय. माझ्या माईनो, ही पवित्रता ठेवा. विठाला विठाला अशा पवित्र मासामध्ये विश्वनाथाच्या दर्शनाकरता काशीला ती वेशा गेली. प्रल्हाद बाबा काशीला गेली ती वेशा. काशीला गेल्याच्या नंतर तेजस्वीबाई, माहीत नाही कोणाला वेश आहे, गठुडं भरून घेतलं सोन्याचं, हिऱ्या माणिकाचं. पुजाऱ्याला सांगितलं, हिऱ्या माणिकाची पूजा आहे आज. माझ्याकडं शिवमूठ तांदळाची नाही, तिळाची नाही, जवाची नाही, गव्हाची नाही, मुगाची नाही, हिऱ्याची शिवमूठ आहे. शिवमूठ असती ना आपल्याकडं, प्रत्येक सोमवारी पंचांगावर कालनिर्णयावर मूठ सांगितली असती बायकांनी, ती समर्पित करायची असती. भंगिऱ्यानं सांगितलेलं ना काय ऐक जाऊ, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेलं ऐक जा, आपल्या पुराणानं सांगितलेलं ऐक जा, देव तुमचं चांगलं करेल. हिऱ्या माणिकाची शिवमूठ समर्पित करायचं. पुजारी प्रसन्न झालं, आई आहे माताजी. पण पूजा सुरू केल्याच्या नंतर आटपली पूजा आणि आरती करायच्या टायमाला तीन पुजाऱ्याला सांगितलं, माय 2 मित्र आहेत त्यामध्ये घ्यायचे, माय 2 मित्र आहेत त्यामध्ये घ्यायचे. पुजाऱ्यानं सांगितलं कोण आहेत, एक माकड आणि एक कोंबड आहेत. ते म्हणला लागला अध्याय. आणि भगवान काशी विश्वनाथाच्या मंदिरात कुठं कोंबडं येत असतं का? माकडायचं ठीक झालं वा, दररोजा उघडायला आल्यावर कुठं घुसतील, पण कोंबड्याला कसं येऊ देतील? आणि मला पुजारी पद जाईन ना माझं मातीत. ते म्हणले काही जात नाही, सगळे मग ऐकतेत गे. टॅबला खालून द्याल्यावर कोणी बी ऐकत हो. ते म्हणला पण देवाच्या पिंडीजवळ कोंबडं येऊ देणार नाही, त्या कोपऱ्यात उभं राहीन. पण कोंबड्याला लय नाद असतो म्हणले उकरायचा. तुका म्हणे झाली कोंबड्याची परीन, पुढेची उकरी लाभ नाही. ते म्हणले ते बाकीचे कोंबडे, आमचं कोंबडं उकरीत नाही, नाचत आहे. माकडाला लय उड्या हाणायचा नाद आहे म्हणले. टाक्या फोड्या प्लॅस्टिकच्या, पत्राचे दुर्ण केले, लय माकडं उड्या हाणतेत. म्हणले आमचं माकड उड्या हाणीत नाही, नाचत आहे. पाहतो का तळवे त्याचे, तळपायाला कातडं नव्हतं राहिलं, इतकं नाचायचं भजनात. आरती झाली. आरती झाल्याबरोबर मंत्रपुष्पांजली झाली आणि शिवजीच्या अंगावर मंत्रपुष्पांजलीचे तांदूळ पडल्याबरोबर ते तांदूळ त्या वेशेच्या अंगावर काही पडले, माकडाच्या अंगावर पडले. कोंबडं वंचित राहिलं, पण आदळल्याला तांदूळ एक त्याच्याजवळ गेला आणि एकच खाल्ला. त्यालागी विमान पाठविले. हे कोंबडन माकड त्या बाई सगट विमानात. विमानात गेल्याबरोबर यमधर्माची कॅसेट गुंडाळली. अरे बाप रे, पहिल्यांदा नियम बदललाय. कोंबडं विमानात, कोंबडं विमानात, कोंबडं. ह्या टपराच्या विमानात नाही. आमच्या परिसरातलं बापाची 9 एकर जमीन विकून मलेशियात वाढदिवस करायला गेलं बोंबले, भिकार चोट कुठलं. आणि तिकून येताना 1,18,000चं कुत्रं हरामखोरानं विकत आणलं विमानात. आणि मला म्हणला कुत्रं विमानात आणलं. मी आणलं वा 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 वा, कायच 2 पायाच्या कुत्र्यानं 4 पायाचं कुत्रं मलेशियातून आणलं रे बापा. या टपऱ्या विमानात, या टपऱ्या विमानात, टपऱ्या कोणी बसत. एकदा आम्ही द्वारकेला चाललो विमानात बसून, आणि माझ्याजवळ एक बाई आली. मला नंतर कळालं ही बाई आहे म्हणून, बोलण्याहून याच्याहून, नाही तर कपड्याहून मला वाटलं बुवाच आहे का नाही. बरंच झालं जय हरी नाही घातला, थुत्रीत आणली असती 3 माया, पण मी घालीत नाही मनानं. कशाला आपण नादी लागायचं, फुकट कळण शेंडी वळवळ काय करायचं आपल्याला त्याच्यावर. आणि मग थोडा वेळ विमान असं चालल्याच्या नंतर फुसकून एक जणानं शिंक दिली. मी म्हणलं पलीकड्यानं दिलं नाही, हिनं दिलं नाही, म्या दिलं नाही, इकडे ऐकू येत नाही. कोणतीन टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. तिच्या पोटाव पिशवी होती, पिशवीत कुत्र्यात पिलू होतं. पैशावाली कुठं जोर दाखवते, त्याचं काय मेळच नाही, काय मेळ नसतं. पैसे लय झाले म्हणजे शिस्तीत वागतेत असं थोडंच. एकदा तिरुपतीला चाललो आणि माया नशीबच फुटका, असे दलिंदरच शेजारी येतात माया.
ते आपलंच नशीब काळं न, पांढऱ्या पायाचं नशीब. ते दोघं जण पती बसणे, नेमकंच लग्न झालेलं असावं 2-3 महिन्यापूर्वी, आणि मधात बसल्याबरोबर त्याने पिशीतला पेरू काढा. आता विमानात चाकून येऊ देत नाहीत, नेला तर लगेच मध्ये टाका, असंच करतात ना. मला तो धोतरंग असल्यामुळं तर 3-3 बाऱ्या मशीन लावतात. मी म्हणलं कष्टात काय ल पुरे. ते म्हणले तुम्हाला लय मिऱ्या असत्यात. अरे काय नेऊ म्हणलं बाप्पा, कष्ट्यात ज्यानं आणलंय ते तुम्हाला गवसतच नाहीत, आणि तुम्ही सज्जनालाच बदके आणतात. मनातली मनात कुठं बसावं त्यानं वापस काढून दिलं असतं. येरी म्हणायला लागलो मी. तपास म्हणलं बाबा, अजून एखादी मशीन असली तर तोंडात घाल. कुठं त्याच्या नादी लागावं. आता ते शासनाचा माणूस असतंय, ते चौकटीतला आहे बिचारा. आपण काय म्हणा. बसलो ती मनात, शेजाऱ्यानं पेरू काढा. तर त्याचे हात असे कोमल होते ना, माझ्यासारखे थोडेच हळदीतलं तण उपटीन आले, चरबट हातन नाही. तर मी म्हणलं आता चाकू तर नाही, या दोघांमध्ये एकच पेरून हे नवरा बायको येतं, आणि यायला दाबून फुटायचा नाही, हे कसे करते. बरं मी म्हणावं मी फोडून द्यावा, तर त्याला मराठी कळती का नाही त्याचा बी मेळ होता ना. कळती का नाही काय माहीत म्हणलं मराठी. पण मग त्या बाईनं लगेच टिश्यू पेपरनं असा तो पेरू पुसला. त्याच्या बाजूला जरासं ते असतं ना, ते पाठीमागून त्याचे ते टरकलं काढे, असं पुसलं. आणि मला वाटलं महादेवाला आधी देईन, महादेव म्हणजे तिचा मालक. हरिदास शेट्टीनं एका जागेवर असा चपका हाणला. तर मला वाटलं जाऊ द्या, भुगीक लागली असेल, बऱ्या घरची बाई आहे. तिनं पुन्हा त्या जाग्यावर एकदा पुन्हा पेरू टोकारला, आणि मग ममुल्याच्या हातात द्याला. ते बैल होता ना 2 पायाचा, त्याच्या हातात द्याला. तर मला असं वाटलं देवा काय पाप आहे, बायकून आधी पेरू खावा आणि ते उष्टा पेरू नवऱ्याला द्यावा. पण जाऊ द्या म्हणलं, पेरू मोठा होता, त्यानं जागा बदलावा ना, खाण्यासाठी जागा बदलावा ना. प्रल्हाद बाबा त्यानं जागा नाही बदलली, जिथं बायकोचे दात लागले तिथंच कच्चून तोडला. इतकं मला कस्तरी होत होतं, मला वाटत होतं ह्या पापानं इमान जाग्यावर जळत आहे, जाग्यावर. मेला रे बाळ्या. हे बारीकसा फोन होता, पप्याच्या माईला फोन लावून सांगावा आमक्या अमक्या ठिकाणी डबक्यात पैसे ठेवलेले, सांभाळा रे, हिशाबात खा, बऱ्यापैकी जमीन आहे, पोराला म्हणा नीट राह रे, कोणाकडं अशी बुलेटच्या अशा चक्रा गिकरा कटगिट हाणू नकोस रे, हिशाबात राह. मी लय महाराष्ट्रातलं तूप खाऊन तुला कमी लय रे, हिशाबात राह. पण लाईन नव्हती आमच्यावर घेतल्यावर. लय तुमची खसखस पिकली, तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे चेहरे पाहिल्या कळत कसे बांध कोरितात. हा, रोडवर लावायची वेळ आली मका, रोडवर. हो, रोडवर आणि मधात बदाड पडू दे तू, आणि आमच्यावर घेतल्यावर खसखस हसायले तू. वा वा वा, काय साधू आहेत बापा तुम्ही. विठाला विठाला काय शिस्त. कोणी बसायलंय कोण्या विमानात? टपऱ्या सर्जेराव दादा. पुष्पक विमानात माकड कोंबडन वेश्या. यमधर्मानं विचार केला, श्रुती एकत्रित आहेत, काय करायचं. पण श्रुतीनं यमधर्मानं विचारलं, पुण्याचा लेखाजोखा बघितल्याशिवाय विमानात बसता येत नाही, म्हणून आपण कोंबड्याला, माकडाला आणि त्यांच्या मालकिनीला बोलण्यापेक्षा आपण 2 मालकाला बोलू, एक पंढरीतले मालक आणि एक काशीतले मालक, दोघांना बोलायला सुरुवात केली. काय प्रकार आहे. शिवजीनं सांगितलं, यमधर्म महाराज, हे श्रुती, पंढरीतले मालक साक्षीला आहेत, तुमची शंका कशाची? आमची एक शंका आहे म्हणले, वेश्या विमानात बसली याच्याबद्दल काही ताण नाही, त्या वेशेचं नाव आहे महानंदा, तिचं नाव आहे महानंदा. वेश्या विमानात बसली याचं तिळ मात्र शंका नाही, कारण तिला एवढा अनुताप झालाय, एवढा पश्चाताप झालाय. पश्चातापेन शुद्धता, अनुतापेन शुद्धता. पण माकड आणि कोंबड विमानात कसं काय? पंढरीतल्या मालकानं सांगितलं, यमधर्म महाराज, आम्हाला एखादं दुसरं कोंबडं दाखिता का ह्या कोंबड्याच्या व्यतिरिक्त? तर ते म्हणले, प्रभू खाली जावं लागेल, स्वर्गात दुसरं कोंबडं कशाचं आलंय?
चला खाली. खाली पाहायला आले तर त्या कोंबड्याच्या पायाला नख होते. हरिदास शेठ, नख. काशीतल्या मालकानं पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं आम्हाला एखादं माकड दाखिता का? हो म्हणले, मेटे जळगावला आताच होते झाडाव. मग माकड पाहिलं तर त्या माकडाच्या पायाला नख होते. निब्बर टक काळी जर पायाची त्वचा होती. चला म्हणले वरी. काशीतल्या मालकाने आणि पंढरीतल्या मालकाने श्रुतीला आणि यमधर्माला सांगितलं, तुम्ही खालच्या कोंबड्याचे पाय पाहिले आणि वानराचे पाय पाहिले, आता ह्या माकडाचे आणि कोंबड्याचे पाय पहा. तर वैकुंठात विमानात महानंदेपाशी बसून गेलेल्या विमानातल्या कोंबड्याला नखच नव्हते. प्रल्हाद बाबा, त्या माकडाच्या पायाला त्वचाच नव्हती. तर यमधर्मानं विचारलं, विमानात बसून आले हा प्रश्न तर लांबच आहे, पण कोंबड्याचे नख कुठं गेले आणि वानराच्या पायाची त्वचा कुठं गेली हा प्रश्न उद्भवला. शिवजीच्या 11 डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, यमधर्मा, हे श्रुती, ह्या महानंदेच्या पुढं भजनात हे कोंबडं नाचू नाचू याचे नख तुटले आणि ह्या वानरानं नाचू नाचू पायाची त्वचा संपली. यमधर्माचा दुसरा प्रश्न, माकड आणि कोंबडं भजनात नाचलं याच्याकरता विमानात बसलं, पण वेशीला हा अनुताप कसा प्राप्त झाला? म्हणले, तिला विचारा, आम्हाला नाही सांगता येणार. यमधर्मानं आणि श्रुती मातेनं महानंदेला प्रश्न केला, माय, माकडाला आणि कोंबड्याला विमानात, तू पुष्पक विमानात वैकुंठात, कैलासात, स्वर्गात, सत्यलोकात आणावा एवढा तुझा अधिकार मोठा आहे, पण तू वेश्या असताना तुला अधिकार कोणी दिला? तिने एका साधूचं नाव सांगितलं आणि अंतःकरण गदगदून आलं. यमधर्म महाराज, त्या साधूची कृपा माझ्यावर झाली म्हणून माझ्यात तो दर्जा आला आणि मी माकडाला आणि कोंबड्याला विमानात नेलं. महाराज, माकड आणि कोंबडं वेश्या वैकुंठात पुष्पक विमानात जावा इतका दर्जा वेश्याच्या जीवनात येतोय. ती प्रल्हाद बाबा कृपा साधूची आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वारंवार हरी भक्त थोरा वामनधारी, हरी भक्त थोरा. काय त्यांचा महिमा वारंवार हरी भक्त थोरा हरे भक्त ताकद आहे महाराज संतांकडे. 11:30 ते 12 वेळ राहिला. एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. तुम्ही 11 लाख देऊ केले, प्रत्येक उमऱ्याला 11,000 सांगितले शास्त्रीजीनं. मी बसून ऐकलं ना तिथून. तुम्ही तर दिले 11 लाख. कमीत कमी गरीबात गरीब माणसाला 11,000 सांगितले. आमच्या बाजूला एक गाव आहे परभणी जिल्ह्यात, त्यांनी 97 लाख रुपये दिले.
तुमच्या गावासारखीच भूमी आहे, त्याला पण जास्त काळी नाही. आमच्या शेलू जिंतूर तालुक्यातलं परभणी जिल्ह्यातलं गाव आहे. आमच्या परिसरातल्या एका वारकऱ्याने श्री गुरु महंत भगवान बाबांकडनं एक नारळ आणलं होतं. ते नारळ होतं सप्ताहाचं. पण कर्मनो गहनो गती, काळ साधा होता, काळ बिकट होता, परिस्थिती नाजूक होती. त्यावेळेला सुद्धा लोकांना देण्याची इच्छा होती, पण तितके पैसे कोणाकडे नव्हते. पन्नास वर्षापूर्वी तुमच्या गावात 11 लाख गौसले असते का? सांगा बरं इमानदारीन, करा बरं हातवरी कोणी. बस गौसले असते का प्रल्हाद बाबा? काळच गरिबीचा होता ना, बिकट काळ होता, साधा काळ होता. परिस्थिती नाजूक, कर्मनो गहनो गती. वैकुंठवासी श्री गुरु भगवान बाबांना देव स्वरूप व्हावं लागलं, पण त्या वारकऱ्याच्या अंतःकरणात ती भावना तशीच राहिली. ते वारकरी होते मोरेगावच्या बाजूला ब्राह्मण गाव, आणि त्या ब्राह्मण गावामध्ये वामन महाराज त्यांचं नाव होतं. साधे वारकरी, निष्ठावंत वारकरी, निष्ठानिष्ठी करणारा नाही. भजनाला खा कधी मधी आणि गरम स्वयंपाक खाला आधी, असे नव्हते. निष्ठावंत वारकरी होते. पण एके दिवशी त्या वारकऱ्याच्या अंतःकरणातली भावना, मोरेगाव नावाच्या गावामध्ये पालकर आडनावाचा एक माणूस होता, पालकर. त्या व्यक्तीकडे इच्छा प्रगट केली, सांगितलं, राजे हो, सप्ताह करायची इच्छा आहे हो. आमच्या मंदिरात खूप दिवसापासून नारळ बांधलेलं आहे. चिमण्या, खडुळी, त्याच्यावरचा कपडा तोडून काढाय. काय हरकत नाही म्हणले, यावर्षीच्या उन्हाळ्यात सप्ताह करू. ठरलं. तेव्हा आता सप्ते मोठे होत असतील, मी त्या सप्त्याला वर्णन करत नाही असं सोडून द्या, पण त्या काळात झालेल्या सप्त्या इतकं वर्णन आताच्या कोण्याच सप्त्याला मी मोठं म्हणणार नाही. कारण आता चाळ आहे, आणि चाळ असल्यावर कोणी डाळ घालीत असतं राजे भाऊ. हो आपा, कोणी डाळ घालत असतं, कोणी बी. त्या काळामध्ये 350 क्विंटल ज्वारी जमा झाली. 350 क्विंटल ज्वारी. चपाती औषधाला नाही, औषधाला फोटो काढायसाठी चपाती नाही. ज्ञानेश्वर माऊली 350 क्विंटल ज्वारी. 18चा पाठा होता गिरणीचा. 1.5 महिन्यापासून ज्वारी दळू लागले. तितक्या ज्वारीचं पीठ टाकायला घर पण नव्हतं कोणाकडे चांगलं. एक जणाच्या पत्रात गाईच्या गोठा रिकामा केला. उन्हाळे दिवस, झाडाखाली गाई बांधा सावलीला, आणि गाईच्या गोठ्याचे पत्र रिकामे केले हरिदास शेठ, आणि त्याच्यात तितकं पीठ टाकलं. सप्ताह सुरू. भाकरी करायला आचारी कोण आणायचा त्या काळात? 200 चुली. 200 चुली. काय त्यांचा महिमा वारंवार. 200 चुली. 200. सकाळी चुली पेटायच्या सूर्योदयाच्या अगोदर, आणि 10 वाजता चुली बंद व्हायच्या. चुलीवर सावली नव्हती, दिवस चैत्राचे होते, आणि चुली होते दुधनेच्या पात्रात, वाळवंटात. प्रल्हाद बाबा चुली होत्या. या बाजूनं 100 चूल, त्या बाजूनं 100 चूल. पहिल्या दिवशी भाकरी करीत असताना बायकांनी सांगितलं, वाळवंटात चूल पेटिल्याच्या नंतर भाकरी चुलीला भाजता असताना भाकरीच्या काठामध्ये वाळूचे कण घुसतील, आणि वाळूचे कण जेवणाऱ्या वारकऱ्याचे दात पाडतील. वाळवंटात चुली कशा पेटवायच्या? मग त्या काळात शेलूला एक तेलाचा दुकानदार होता, आणि त्याच्याकडे रिकामे डबे पडलेले होते 200.
त्याला विनंती केली आणि त्याच्याकडनं पत्राचे 15-15 किलोचे टपराचे रिकामे डबे 200 घेतले. एका लोहाराच्या हातानं त्याचे तुकडे केले आणि प्रत्येक चुलीला एक एक डब्याचं पत्तर आणि त्याच्यावर 8 दिवस भाकरी करायच्या. सकाळचे 5:30 तर दुपारचे 10:15. काठी टेकीत एका वारकऱ्यानं यायचं. त्या वारकऱ्याचं नाव होतं श्री गुरु महंत भीमसिंह बाबा. आणि स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियाच्या 200 बायकांच्या चुलीच्या बदातून बाबा चलत असताना त्यांच्या डोळ्याचं पाणी टिपकत होतं. प्रभू काय प्रेम आहे रे या महाराष्ट्रातल्या मावल्यांना. संताविषयी देवाविषयी किती करुणा आहे, किती दया आहे, किती जिव्हाळा आहे या बायकांना. माझ्या माईंनो एक अर्धा बॉम्ब तुमच्यावर याच्याकरता टाकतो, माझा स्वार्थ आहे. काय तुम्ही जर चुका नाही केल्या ना माझ्या माईंनो, तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती इतकी तेजस्वी होईल आणि ती तेजस्वी संतती या देशाचं कार्य करील, या पवित्र देशाची राखण करील. तुम्ही चुका करता कामा नये. हा देश 2 गोष्टींनी मोठा आहे. पहिली गोष्ट या देशातली स्त्री पवित्र आहे म्हणून मोठा आहे, आणि दुसरी गोष्ट या देशातले संत दर्जेदार आहेत म्हणून मोठा आहे. ओळख या देशाची, या देशाची ओळख माझ्या माईंनो तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. एक जण म्हणला या देशातल्या स्त्रीपेक्षा संत मोठे आहेत. म्हणलं नाही रे, पुराण सांगतंय या देशातले किती जरी मोठे संत असतील तर या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत, म्हणून संतांना जन्माला देणारी स्त्री किती मोठी असेल कल्पना करा. या देशातली इतकी दर्जेदार स्त्री या देशातली. आणि 10 वाजल्याबरोबर आकाशाकडे बघायचं आणि चोपदाराला सांगायचं असं काठी हालून बंद करा म्हणून चुली. वाळू तापली, त्याच्यातल्या 10-5 बायाला बसायला नारळाच्या रिकाम्या पोत्याच्या बोंदऱ्या. कशाचं बसायला आणि कशाला काय होतं, इतकी परिस्थिती साधी. सज्जनांनो, सकाळच्या 5:30 ते 10:15 पर्यंत ज्या बाईनं भाकरी करायची पण त्या बाईनं एक सुद्धा भाकरी लपून ठेवायची नाही. इतका वागण्याचा दर्जा होता, इतका वागण्याचा दर्जा होता, इतका दर्जा होता वागण्याचा.